हॅलो, नमस्कार. नवीन एका शॉर्टमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज छान आपण असे गावठी पद्धतीचे वांग तयार करणार आहे. तर आपण अशी ताजी-ताजी वांगी घेतलेली आहेत झाडाची तोडलेली. तर ती अशी छान 2 साइड करून त्यांच्यामध्ये कापायचं. वांग्याच्या जरा थोड्या मोठ्या फोडी असल्या तर कुकरला ते जास्त शिजत नाही आणि बारके आपण एकदम छोटे काप केले तर ते पूर्ण गिर्र होतात. ते खायला येत नाहीत व्यवस्थित. त्यामुळे असे जरा मोठे काप करून घ्यायचे आणि ते थोडंसं तेल टाकायचं आणि ते तेवढ्या तेलामध्ये ते वांगं छान भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काही बाकी मसाला टाकायचा नाही. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढी चटणी आणि मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. वांग्याचा रस्सा केला ना, तो मटणाच्या रस्स्यापेक्षा पण असा झणझणीत आणि आपण तो पिऊ पण शकतो असा टेस्टी रस्सा होतो आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे कूट टाकायचं शेंगदाण्याचं बारीक केलेलं आणि त्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. बाकी काही मसाला घालायचा नाही आणि अशी छान गरम-गरम भाकरी करून घ्यायची आपण त्याच्याबरोबर खाण्यासाठी. ज्वारीची किंवा बाजरीची करू शकतो. इथे मी ज्वारीची भाकरी करते. गरम-गरम भाकरी आणि आपण ते टेस्टी काही न मसाला वापरता पूर्ण गावठी पद्धतीचं वांगं तयार केलेलं होतं ते आणि खायला एकदम खूप होतं. त्याच्याबरोबर दही असलं तर काय ते असे म्हणजे काही दही असलं तर त्याच्याबरोबर ना वेगळीच टेस्ट लागते. माझ्याकडे नव्हतं आणि मी सकाळी डब्याला केलेली त्याच्याबरोबर कोबीची भाजी होती आणि मी त्याच्याबरोबर ती मस्त एक भाकरी, वांगं असं मस्त माझं आजचं जेवण होतं. आपल्याला हा शॉर्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा एंड सबस्क्राईब करा. थँक यू.